तर अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर कॉरिडॉर प्रकल्पाचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। अयोध्येचे महंत गोविंदगिरी महाराज हे देखील यावेळेला उपस्थित होते। राज्य शासनाने या प्रकल्पासाठी 150 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो दिलेला आहे। या शिवमंदिराचा परिसराचा कायापालट झाला पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे। त्याच्यासाठी आपण गेले अनेक वर्ष पाठपुरावा करत होतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा ते यूडी मिनिस्टर होते तेव्हा 150 कोटी रुपये जे आहे या राज्य सरकारने या ठिकाणी दिलं। काशीला त्या ठिकाणी दर्शनासाठी जातो, महाकालला त्या ठिकाणी दर्शनासाठी जातो। हे जेव्हा कॉरिडॉर पूर्ण होईल तेव्हा फक्त अंबरनाथ मधले किंवा या आजूबाजूच्या परिसरामधले नाही, पूर्ण महाराष्ट्रामधून, देशातून आणि विदेशातून लोक जे आहेत हे अंबरनाथचं शिव मंदिर आणि हे कॉरिडॉर जे आहे ते या ठिकाणी पाहायला येतील। 150 कोटी रुपयाचा हा प्रकल्प भव्य दिव्य असा होईल। खरं म्हणजे शिव मंदिर हे तीर्थस्थळ व्हायला पाहिजे, अशा प्रकारचं काम आज सुरू आहे। या अंबरनाथची उंची एवढ्या मोठ्या उंचावर नेली आहे, याचं कारण अंबरनाथ वाढतंय। हे वाढतं शहर आहे, त्यामुळे वाढत्या शहराची गरज देखील लक्षात घेऊन आपण विकासाला राज्य सरकारच्या माध्यमातून कुठेही पैसे कमी पडू देणार नाही, ही खात्री आपल्याला मी देतो।